तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मुळ्याची भाजी बघणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे. जी मुळा खात नाहीत, मुळा खायला आवडत नाही काही जणांना, तुरट असतो किंवा तिखट असतो त्यामुळे खात नाहीत याची भाजी. तर तुम्ही ही रेसिपी बघितली तर नक्की बनवून खाल. इतकी टेस्टी रेसिपी लागते. तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी बघू शकता मी मुळाची साल काढून त्याला खिसून स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून पिळून घेतलेला आहे. बघू शकता छान मोकळा झालेला आहे. हा अजिबात तिखट किंवा तुरट मुळा नाही. तर याला आपण प्रथम भाजून घेणार आहोत. बघू शकता अशी साल काढून खिसून घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे मुळे मी खिसून घेतलेले आहेत. कढई देखील छान गरम झालेले. त्यामध्ये आपण हा मुळा प्रथम भाजून घेणार आहोत. यामुळे जो उग्र वास असतो याचा तो निघून जाईल. स्वच्छ धुतल्यानंतरच याचा वास निघून जातो, पण भाजल्यामुळे थोडासा जो वास असतो याचा तोही निघून जाईल. तर याला बारीक गॅसवरती थोडंसं याचा वास सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. जास्तही करपवायची अजिबात गरज नाही. तर एकसारखं हलवत 1 ते 2 मिनिट याला भाजून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकलं की पटकन मुळा भाजतो. तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल. तर याला एकसारखं असं हलवत आपण भाजून घेणार आहोत. एक अर्धा चमचा इतकं मी तेल टाकलेलं आहे, बघू शकता. तर भाजून घेऊयात. मुळ्याचा वास येतो किंवा हा तुरट आणि तिखट असतो त्यामुळे बरेच जण खायला टाळतात. पण ही रेसिपी बघितली की तुम्ही नक्की आवडीने बनवून खाल. भाकरी असेल किंवा चपाती असेल किंवा टिफिन रेसिपी म्हणू शकता. एकदम क्विक अशी रेसिपी ही बनून तयार होते. पटकन, जास्त वेळ लागत नाही किंवा याला पूर्वतयारी देखील करावी लागत नाही. तर आपलं बोलणं होतंय तोपर्यंतच मुळा देखील भाजून झालेला आहे, बघू शकता. इतकाच मुळा आपल्याला भाजलेला हवा आहे. तर मुळा काढून त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत. तर गरजेनुसार तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी भाजली की त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी या ठिकाणी कट करून ठेवलेला तो टाकून छान ट्रान्सपरंट होईपर्यंत याला भाजून घ्यायचं. पटकन होते, नक्की ट्राय करा. तर बघू शकता अशा पद्धतीने याला भाजून घेऊयात. कांदा भाजला की त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत. हळदीमुळे कलर छान येईल. श्रावण म्हटलं की बाजारामध्ये खूप प्रमाणात मुळे किंवा हिरव्या पालेभाज्या खूप येतात. तर मुळा नक्की खाल्ला पाहिजे. वर्षातून एकदा, आता इतर वेळेला देखील मिळतो, पण जो वर्षातून मुळा येतो त्याची चव निराळीच असते. त्यामुळे नक्की खाल्ला पाहिजे किंवा तुम्ही कोरडा देखील खाऊ शकता भाकरीसोबत. तर कांदा भाजलेला आहे, त्यामध्ये मिरची आणि टॅमॅटो मी बारीक कट करून ठेवलेला. तुम्ही यामध्ये ठेचलेली मिरची देखील टाकू शकता. पण लहान मुलांना देत असाल तर अशा पद्धतीनेच मिरची टाका, म्हणजे ते काढून टाकतील खाताना, त्यांना तिखट लागणार नाही. एखादंभर मिनिट परतून झाल्यानंतर टॅमॅटो सॉफ्ट झालेला आहे, बघू शकता. तर त्यामध्ये भाजलेला मुळा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पटकन होते ही रेसिपी, जास्त वेळ लागत नाही किंवा कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी तयार होते. तर मिक्स करून घेतलेला आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट देखील मी टाकणार आहे. यामध्ये एक अर्धा चमचा. तुम्ही मुगाची डाळ देखील टाकू शकता, खूप छान लागते मुगाच्या डाळीमुळे. पण थोडीशी भिजवून टाका यामध्ये, कारण याला आपण शिजवत नसतो. भाजल्यामुळे हा पटकन सॉफ्ट होतो. तर या ठिकाणी अर्धा चमचा इतके शेंगदाण्याचे कूट टाकलेले ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व बारीक चिरलेली कोथिंबीर. बघू शकता किती छान आणि पटकन झाली ना. एकदम सोपी रेसिपी आहे ना. तर याला पाण्याचा शिंतोडा देणार आहोत व 1 मिनिट अजून याला असं शिजवून घेणार आहोत. छान असा मोकळा तयार झालेला आहे. तर या ठिकाणी आपला मुळा तयार आहे, बघू शकता. मुळ्याची भाजी पटकन अशी डब्यासाठी तयार होते. या भाजीपासून तुम्ही पराठे देखील बनवू शकता. कणिक शिल्लक असेल आणि नाश्त्याला तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करा. याचा पराठा देखील खूप छान होईल. तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा.
आणि अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि असेच हेल्दी खा हेल्दी रहा. भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि एकदा नक्की ट्राय करा मुळ्याची भाजी. खूप आवडीने खातील तुमच्या घरामध्ये देखील.